नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज चला तर आता वेळ न दडवता आजच्या घडामोडींकडे वळूया आपण. आता पहिला प्रश्न आहे. नुकताच YJ-20 नावाच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले? तर YJ-20 नावाच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण रशिया या देशाने केलेले आहे. आणि YJ-20 या हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वेग किती आहे? तर 5 मॅक पेक्षा जास्त आहे. आता आपण रशियाबाबत महत्त्वाची माहिती बघूया. रशियाची राजधानी काय आहे? रशियाची राजधानी मॉस्को आहे आणि मॉस्को हे शहर मस्कोवा नदीच्या काठी वसलेलं आहे. रशियाचे चलन आहे रुबल. रुबल हे रशियाचं चलन आहे. रशियाच्या संसदेचं नाव काय? ड्यूमा हे रशियाच्या संसदेचं नाव आहे. आणि रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. आता भारत आणि रशिया याबाबत महत्त्वाचं बघूया. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांच्या भागीदारीतून बनतंय. आणि ब्राह्मोस हे नाव कशावरून घेतलेलं आहे? तर भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कोवा नदी या नदीच्या आद्याक्षरावरूनच ब्राह्मोस हे नाव घेतलेलं आहे. आणि भारत आणि रशिया यामध्ये कोणता लष्करी सराव होतो? तर इंद्र हा लष्करी सराव भारत आणि रशिया यांच्यात होतो. रशिया हा बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य बनलेला आहे. बिग कॅट अलायन्सचा रशिया हा 19वा सदस्य बनलेला आहे. चला आता पुढची न्यूज बघूया. युरोपियन युनियनने औद्योगिक उत्पादनांच्या आयातीवर जगातील पहिला कार्बन टॅक्स लागू करण्याची घोषणा केली आहे. याला कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणजेच CBAM असे म्हटले जाते. आणि असा कर लावणारा जगातील पहिला हवामान कर लागणारा हा युरोपियन संघ बनलेला आहे. तर यामध्ये उत्पादित लक्ष्य कोणते आहेत? म्हणजे यामध्ये ॲल्युमिनियम, लोखंड, सिमेंट, स्टील आणि खते यांच्या आयातीवर जगातील पहिला हवामान कर लागू केलेला आहे. आता आणि याची अंमलबजावणी कधी होणार आहे? तर 1 जानेवारी 2026 पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आता युरोपियन युनियनबद्दल बघूया माहिती. युरोपियन युनियनचं मुख्यालय कुठं आहे? तर ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी युरोपियन युनियनचे मुख्यालय आहे. आणि युरोपियन युनियनचे प्रमुख उर्सुला वान डेर लेन आणि युरोपियन काउन्सिलचे प्रमुख अँटोनिओ कोस्टा हे 26 जानेवारी 2026 म्हणजेच आता येणाऱ्या 26 जानेवारी 2026च्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. आता पुढची न्यूज बघूया. नुकताच अध्यक्ष व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षपदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे? तर डेल्सी रॉड्रिग्ज यांनी नुकताच व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला आहे. तर काय घडलंय? तर अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर डेल्सी रॉड्रिग्ज यांची देशाच्या तात्पुरत्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता व्हेनेझुएलाच्या बाबतीत महत्त्वाचं बघूया. तर व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. व्हेनेझुएलाची राजधानी आहे काराकस. काराकस ही व्हेनेझुएलाची राजधानी आहे. आणि व्हेनेझुएलाचे चलन काय आहे? तर बोलिवार हे व्हेनेझुएलाचं चलन आहे. आणि जगातील सर्वात उंच धबधबा कुठं आहे? तर जगातील सर्वात उंच धबधबा हा एंजल धबधबा असून हा एंजल धबधबा व्हेनेझुएलामध्येच आहे. आणि नुकताच 2025चा नोबेल पारितोषिक विजेत्या
ज्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार अशा मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलाच्याच प्रसिद्ध अशा व्यक्ती आहेत. चला आता पुढची न्यूज बघूया. आता नुकताच संयुक्त राष्ट्र परिषदेत नवीन अस्थायी सदस्यांचा 5 वर्षाचा म्हणजे 5 देशांच्या 2 वर्षासाठी समावेश करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजेच UNSC मध्ये नुकत्याच 5 नवीन देशांची 2 वर्षासाठी समावेश केलेला आहे. तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 5 नवीन अस्थायी सदस्यांची निवड झाली आहे आणि त्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल. आता नवीन देश कोणते सामील झाले आहेत? यामध्ये एक आहे बहारीन, दुसरा आहे कोलंबिया, तिसरा आहे लायबेरिया, चौथा आहे लाटविया आणि 5वा आहे कांगो. या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नवीन अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे आणि त्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असणार आहे. आता UNSCची रचना बघूया. UNSC मध्ये एकूण 15 सदस्य असतात. यामध्ये 5 सदस्य हे स्थायी असतात, यांना व्हेटो पॉवर असतो आणि 10 सदस्य हे अस्थायी असतात, त्यांचा कार्यकाळ 2 वर्ष असतो. आता हे 5 सदस्य आहेत हे कसे लक्षात ठेवायचे म्हणजे जे 5 सदस्य आहेत ज्यांना व्हेटो आहे असे 5 देश म्हणजेच फ्रेका अशी न्यूज आपण ट्रिक करता येते. F म्हणजे फ्रान्स, R म्हणजे रशिया, E म्हणजे इंग्लंड, C म्हणजे चायना आणि A म्हणजे अमेरिका म्हणजे फ्रेका. आतापर्यंत भारत हा 8 वेळा UNSCचा अस्थायी सदस्य बनलेला आहे. नुकताच भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे? तर भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष नेटवर्किंग आणि डाटा केंद्रीकरणाचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहेत? जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत. आणि भारतीय भूदल दिवस कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारी हा भारतीय भूदल दिवस म्हणून साजरा केलेला जातो. आता नुकताच म्हणजे 2025 मध्ये UN ने कोणती वर्ष घोषित केली होती? तर UN ने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय हिमनदी वर्ष म्हणून घोषित केलं होतं. तर UN ने आता 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आणि इस्रोने म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही भारताची स्पेस संस्था आहे. हिने 2025 हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केलं होतं. इस्रोची स्थापना कधी आहे? इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी आहे. आता बघूया चर्चेतील म्हणजे कलाई 2 हा प्रकल्प चर्चेत आहे. कलाई 2 हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर कलाई 2 हा जलविद्युत प्रकल्प अरुणाचल प्रदेशात आहे. आणि आता या कलाई 2 जलविद्युत प्रकल्पाबाबत माहिती बघूया. कलाई जलविद्युत प्रकल्प याची क्षमता किती आहे? 1200 मेगावॅट इतकी कलाई 2 जलविद्युत प्रकल्पाची क्षमता आहे. आणि हा कुठं आहे? तर अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यामध्ये हा कलाई 2 हा जलविद्युत प्रकल्प आहे. आणि हा कलाई 2 हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ब्रह्मपुत्राची उपनदी लोहित नदीवर कलाई 2 हा जलविद्युत प्रकल्प आहे. आणि लोहित नदी ही ब्रह्मपुत्राची उपनदी आहे. आता हे चर्चेत काय? कलाई 2 हा जलविद्युत प्रकल्प चर्चेत काय? या प्रकल्पामुळे पांढऱ्या पोटाच्या हेरॉन या दुर्मिळ पक्ष्याच्या संवर्धनावर धोका निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कुठला पक्षी? हेरॉन पक्ष्याच्या संवर्धनावर धोका निर्माण झाला आहे. कशामुळे? तर कलाई 2 या जलविद्युत प्रकल्पामुळे. आणि कलाई 2 हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर लोहित नदीवर आहे. आणि लोहित ही ब्रह्मपुत्राची उपनदी आहे. आणि कलाई 2 या जलविद्युत प्रकल्पाची क्षमता किती आहे? 1200 मेगावॅट इतकी आहे. आता बघूया लोहित नदीवर असलेला भूपेन हजारिका हा पूल याची लांबी किती आहे? 9.15 किलोमीटर आहे. आणि हा भारतातील सर्वात लांब पूल आहे. आणि काय बघूया अरुणाचल प्रदेशमध्ये महत्त्वाचं नामदाफा व्याघ्र प्रकल्प हा अरुणाचल प्रदेशमधील महत्त्वाचा प्रकल्प आहे. चला आता पुढची न्यूज बघूया.
आता नुकताच दशावतार हा चित्रपट 2026च्या ऑस्कर पुरस्कारांच्या टॉप 150 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवणारा पहिला चित्रपट बनलेला आहे. कुठला आहे तर दशावतार. दशावतार हा चित्रपट 2026च्या ऑस्कर पुरस्कारांच्या टॉप 150 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवणारा पहिला मराठी चित्रपट ठरलेला आहे. तर दशावतार चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर सुबोध खानविलकर. सुबोध खानविलकर हे दशावतार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आणि यामध्ये मुख्य भूमिका कोण केलेली आहे तर दिलीप प्रभावळकर हे यांनी दशावतार या चित्रपटात मुख्य भूमिका केलेली आहे. आणि दशावतार हा कोकणातील एक प्रसिद्ध लोककला प्रकार आहे. आता ऑस्कर संबंधित बघूया माहिती. 2026चा ऑस्कर पुरस्कार कुठल्या फिल्मला मिळाला आहे तर होम बाउंड या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि 2025चे ऑस्कर पुरस्कार विजेते बघूया तर 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर ॲनोराला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण होता ब्रेंडन फ्रेझर हा सर्वोत्कृष्ट अभिनेता होता. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती 2026च्या ऑस्कर पुरस्कारामध्ये. महत्त्वाचं लक्षात ठेवा दशावतार या चित्रपटात म्हणजे दशावतार हा 2026च्या ऑस्कर पुरस्कारांच्या टॉप 150 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवणारा पहिला चित्रपट बनलेला आहे. याचं हे दिग्दर्शक, मुख्य भूमिका आणि मूळ कला हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. याचे दिग्दर्शक कोण आहेत तर सुबोध खानविलकर आणि मुख्य भूमिका दिलीप प्रभावळकर. आणि दशावतार हा कोकणातील एक प्रसिद्ध लोककला प्रकार आहे. आता बघूया नुकताच खेलो इंडिया बीच गेम्स 2026चे यशस्वी आयोजन कुठे झाले तर दमणमध्ये केले गेले. दमण खेलो इंडिया दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026चे यशस्वी आयोजन दमणमध्ये केले गेले. आणि याचं स्थळ कुठे आहे घोगला बीच घोगला बीच दीवमध्ये. म्हणजेच हे दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव यांचं आता एकत्रीकरण झालं आहे. आणि त्यामध्येच दीव येथे घोगला बीचवर दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026चं आयोजन केलं होतं. आता 2025-26 मध्ये झालेल्या महत्त्वाच्या स्पर्धांचा आढावा घेऊया. 7वा खेलो इंडिया गेम्स कुठे पार पडले तर बिहारमध्ये. 7वे खेलो इंडिया गेम्स बिहारमध्ये पार पडले आणि यामध्ये विजेता कोण आहे महाराष्ट्र. 5व्या युनिव्हर्सिटी गेम्स कुठे पार पडल्या तर जयपूर येथे. 5व्या युनिव्हर्सिटी गेम्स जयपूर येथे पार पडल्या आणि यामध्ये विजेता चंदीगड युनिव्हर्सिटी. पहिल्या वॉटर गेम्स कुठे पार पडल्या होत्या तर दाल सरोवर जम्मू काश्मीर येथे पहिले वॉटर गेम्स पार पडले. याचा मुख्य विजेता मध्य प्रदेश. पहिल्या पॅरा गेम्स कुठे पार पडल्या तर दिल्लीमध्ये आणि याचा मुख्य विजेता आहे हरियाणा. पहिल्या ट्रायबल गेम्स कुठे पार पडल्या तर 2026 मध्ये ट्रायबल गेम्स छत्तीसगड येथे पार पडले आहेत. आता परत बघूया 7व्या खेलो इंडिया गेम्स बिहार. 5वी युनिव्हर्सिटी गेम्स कुठे पार पडल्या जयपूर. पहिल्या वॉटर गेम्स कुठे पार पडले दाल सरोवर जम्मू काश्मीर. पहिल्या पॅरा गेम्स कुठे पार पडल्या तर नवी दिल्ली. आणि पहिल्या ट्रायबल गेम्स 2026 कुठे पार पडणार आहे छत्तीसगडमध्ये. आणि दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्सचं आयोजन 2026 मध्ये कुठे केले गेले तर दमणमधील घोगला बीच येथे. आता महत्त्वाचे प्रश्न बघूया आपण. महात्मा गांधींना वन मॅन बाउंड्री फोर्स असे कोणी म्हणले आहे तर लॉर्ड माउंटबॅटन. महात्मा गांधींना वन मॅन बाउंड्री फोर्स कोणी म्हटलं लॉर्ड माउंटबॅटन. G20चा 21वा देश कोणता आहे तर आफ्रिकन युनियन हा G20चा 21वा देश आहे. घाशीराम कोतवाल नाटकाचे लेखक कोण तर विजय तेंडुलकर हे घाशीराम कोतवाल नाटकाचे लेखक आहेत. भारत बायोटेकची स्वदेशी कोविड-19 लस कोणती आहे तर कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची स्वदेशी कोविड-19 लस आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं तर भारताची संसद ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवते. हितोपदेश ग्रंथाचा जर्मन अनुवाद कोणी केला तर फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी हितोपदेशक ग्रंथाचा जर्मन अनुवाद केलेला आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागास काय म्हणतात तर पर्जन्यछायेचा प्रदेश असं सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशास म्हटले जाते. अणुअंक कशाची संख्या दर्शवतो तर अणुअंक हा प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन यांची संख्या म्हणजेच अणुअंक होय. न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली कोणत्या देशाकडून घेतली आहे तर भारताने
न्यायिक पुनर्विलोकन ही प्रणाली भारतीय संविधानात अमेरिकेकडून घेतलेली आहे. विजयनगर साम्राज्याने कोणत्या क्षेत्रात महिलांचा रोजगार दिला आहे? तर राज्यसेवा म्हणजे राज्याची सेवा यामध्ये विजयनगर साम्राज्याने महिलांना रोजगार दिला होता. पित्ताचा मूळ स्रोत कोणता अवयव आहे? तर यकृतामध्ये पित्त होते. आहारातील ऊर्जेचा मुख्य स्रोत काय आहे? तर कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स हा आहारातील प्रमुख ऊर्जेचा स्रोत आहे. आणि बस अचानक थांबल्यावर प्रवासी पुढे का ढकलले जातात? तर जडत्वाचा नियम म्हणजे न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार ते कार्य केले जाते. आता बघूया महत्त्वाचं 69वे राष्ट्रीय शालेय खेळांचं आयोजन कुठे होणार आहे? तर पंजाबमध्ये 69व्या राष्ट्रीय शालेय खेळाचं आयोजन पंजाबमध्ये होत आहे. आणि याचा कालावधी कधी 6 जानेवारी ते 11 जानेवारी हा आहे. आणि याचं प्रमुख स्थळ कुठे आहे? म्हणजे 69व्या राष्ट्रीय शालेय खेळ कुठे होणार आहे? तर लुधियाना येथील गुरु नानक स्टेडियमवर होत आहेत. 21व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे होणार आहे? तर गोवा येथे म्हणजे आजपासूनच आहे 9 जानेवारी ते 11 जानेवारी. 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडणार आहे? तर गोवा येथे. स्थळ कुठे आहे? गोव्यातील पणजी येथे. कालावधी किती आहे? 9 जानेवारी ते 11 रोजी. आणि या 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पद्मविभूषण अनिल काकोडकर हे 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. आणि याचं उद्घाटन कोण करणार आहे? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. आता देशातील पहिल्या घटना बघूया. देशातील पहिलं भव्य मत्स्यालय कुठे उभारण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रात. देशातील पहिले भव्य मत्स्यालय महाराष्ट्रातील अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर निर्माण केले जाणार आहे. आणि याची ही मूळ कल्पना कुठली आहे? तर दुबईच्या धर्तीवर देशातील पहिले भव्य मत्स्यालय महाराष्ट्रातील अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. आणि याचं नुकताच भूमिपूजन कोणी केलंय? तर आमदार महेंद्र दळवी यांनी नुकतंच याचं भूमिपूजन केलेलं आहे. आणि भारताची पहिली स्वदेशी प्रदूषण नियंत्रक नौकाचं नाव काय आहे? भारताच्या पहिल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण नौकेचं नाव आहे समुद्रप्रताप. समुद्रप्रताप ही भारताची पहिली स्वदेशी प्रदूषण नियंत्रण नौका आहे. याची निर्मिती कोणती केली आहे? तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने या समुद्रप्रताप या भारताच्या पहिल्या स्वदेशी प्रदूषण नौकेचं निर्माण केलेलं आहे. आणि कधी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय तटरक्षक दलात नुकताच ते सामील झाले आहे. आणि समुद्रप्रतापची लांबी किती आहे? 114.5 मीटर इतकी ह्याची लांबी आहे. आणि याचं वजन आहे 4200 टन. आणि समुद्रप्रताप या प्रदूषण नियंत्रण नौकेचा कमाल वेग किती आहे? 22 नॉटपेक्षा जास्त आहे. आणि 60% पेक्षा जास्त यामध्ये स्वदेशी सामग्रीचा वापर केलेला आहे. आता देशातील इतर महत्त्वाच्या घटना बघूया. पहिल्या पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर डेन्मार्क आहे. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश डेन्मार्क. विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य कोणतं आहे? तर गुजरात आहे. विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य गुजरात आहे. रोलिंग बजेटची घोषणा करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश आहे. पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचे उद्घाटन छत्तीसमध्ये करण्यात आले. पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचे उद्घाटन गुवाहाटी येथे झाले. आणि भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य केरळ आहे. आता महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. नुकताच सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून मोहम्मद मुश्ताक यांची नियुक्ती झालेली आहे. केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर सोमेन सेन हे केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण? तर रेवती डेरे हे मेघालय उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायाधीश आहेत. झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर महेश सोनक हे झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर संगम कुमार साहू हे पाटणा
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. आणि मुख्य न्यायाधीशांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष किंवा 62 वर्ष इतका असतो. 6-62. आता महत्त्वाच्या इतर क्षेत्रातील नियुक्त्या बघूया. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर के. बालासुब्रमण्यम हे अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर विवेक भीमनवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तर संगीता बर्वा या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर राजकुमार गोयल हे देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त आहेत. महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर PV सिंधू या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनचे अध्यक्ष बनलेले आहेत. नासाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर जेरेट इसाकमन हे नासाचे नवीन अध्यक्ष आहेत. नासाचे नवीन अध्यक्ष जेरेट इसाकमन. युनिसेफचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर बरहम सालेह हे युनिसेफचे नवीन अध्यक्ष आहेत. आणि भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त कोण आहेत? तर नागेश सिंग हे ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त आहेत. आता पुढची न्यूज बघूया. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आधार या संस्थेने उदय नावाच्या मॅस्कॉटचं नुकताच अनावरण केलेलं आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? आधारशी संबंधित माहिती लोकांना अधिक सुलभ आणि सहज समजण्यास मदत व्हावी यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI आधारने उदय नावाच्या मॅस्कॉटचं अनावरण केलेलं आहे. आता माहिती बघूया. एक निधन वार्ता आहे. नुकताच 8 जानेवारी 2026 म्हणजेच काल 8 जानेवारी 2026 रोजी डॉक्टर महादेव गाडगीळ यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांचा जन्म कधी आहे? आता डॉक्टर माधव गाडगीळ यांच्याबद्दल जरा माहिती बघूया. डॉक्टर माधव गाडगीळ यांचा जन्म 24 मे 1942 साली पुणे येथे झाला. आणि डॉक्टर माधव गाडगीळ यांचे संस्थापक आहे पर्यावरण विज्ञान केंद्राचे संस्थापक होते. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc बेंगळुरू यांचे संस्थापक कोण होते? डॉक्टर माधव गाडगीळ हे होते. आणि डॉक्टर माधव गाडगीळ यांना पुरस्कार कोणते भेटलेत? तर डॉक्टर माधव गाडगीळ यांना 1981 साली पद्मश्री मिळाला आहे. 2006 साली पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. 2024चा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार 2024 हा डॉक्टर माधव गाडगीळ यांना मिळालेला होता. तसेच शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार आणि टायलर पुरस्कार हाही डॉक्टर माधव गाडगीळ यांना मिळाला होता. आता यातील महत्त्वाचं नोंद काय? डॉक्टर माधव गाडगीळ यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला नाही, कारण त्यांना 1981 साली पद्मश्री मिळालेला आहे. 2006 साली पद्मभूषण मिळालेला आहे, पण यांना पद्मविभूषण मिळालेला नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता डॉक्टर माधव गाडगीळ यांचे योगदान बघूया. 2011च्या पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर माधव गाडगीळ यांनी काम केलेलं आहे. कुठे? 2011च्या पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून यांनी काम केलेलं आहे. आणि पश्चिम घाटाच्या 75% क्षेत्राला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करण्याची शिफारस डॉक्टर माधव गाडगीळ यांनी केलेली होती. आणि डॉक्टर माधव गाडगीळ यांची 2 गाजलेली पुस्तके बघूया. धिस फिजर्ड लँड आणि इकॉलॉजी अँड इक्विटी ही 2 गाजलेली पुस्तके आहेत डॉक्टर माधव गाडगीळ यांची. डॉक्टर माधव गाडगीळ हे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ होते. आणि यांचं निधन नुकताच 8 जानेवारी 2026 रोजी पुणे येथे झाले वयाच्या 83व्या वर्षी. आता बघूया 9 जानेवारी हा
प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. याचा ऐतिहासिक महत्त्व काय? कारण 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते. कधी आले होते? 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते आणि या घटनेच्या स्मरणार्थ 2003 पासून 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचा मुख्य उद्देश काय आहे? भारताच्या विकासात परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या योगदानाचा सन्मान करणे हा आहे. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलं होतं, त्यामुळं त्याच्या स्मरणार्थ 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. तर आणि कधीपासून साजरा केला जातो? तर 2003 पासून 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपण याचं बघूया. डॉक्टर माधव गाडगीळ यांचं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना. तिसरी पंचवार्षिक योजना कधी झाली आपली? 1961 ते 1966. 1961 ते 1966 ही तिसरी पंचवार्षिक योजना होती आणि या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेलाच गाडगीळ योजना म्हणून ओळखलं जातं. आणि हा 5 वर्ष काय 1961 ते 1966 पर्यंत चालला होता आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते? त्यावेळी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर माधव गाडगीळ असल्याने त्याला गाडगीळ योजना म्हणून ओळखलं जातं. आपला हा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर मित्रांनो, परत भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.